आज परत नवीन ड्युटी आणि नवीन काम. नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. टॅक्सी ती माझी मामाला घेऊन आता पखण्यात चाललो आहे. आज तिसरं सेशन आहे तिचं. म्हणजे काल मी नव्हते गेले, बहिणीचा मुलगा घेऊन गेला होता. थांब मी खोलते. हो या आजची ट्रीटमेंट कशी होती. चलो. रात्री मी बरोबर चालतो ना इकडून. ठीक आहे, जाऊ कुठून का ना जाऊ. चला जवळ पडत त्याच पत्र्याखाली जो फायनली हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलोय. आता बघू आईची ट्रीटमेंट परत आता कशी स्टार्ट होते. ते मशीन ते पेशंट असं होतं आपल्याकडे की उचलून आणलेलं होतं. त्यांचे रिपोर्ट MRI वगैरे करून त्यांचे जवळपास म्हणजे 2 मणक्या खाल्ल्या डिस्क प्रॉपर बापरे झालेले होते आणि त्याच्यामुळे नर्व कंडिशन लगेच लूज होतं. कमरापासून खाली पूर्ण लूज पडलेलं होतं. उचलून आणलेला पेशंट खूप डॉक्टरकडे गेले. ते डॉक्टर म्हणजे गॅरंटी देत नव्हते की ते 100% नीट होईलच का म्हणून. त्याच्यामुळं त्यांच्याकडून तरी त्यांना माहीत पडलं तर तिथून येलो होते लोणी मेकरवरनं. तर एक 12 दिवसामध्ये बिना वाकरचं स्वतःच्या पायाने चालत गेले होते. बापरे. कुठलाही सपोर्ट नाही घेता की जे उचलून काढलेले पेशंट आहे कमरापासून खाली कामच करत नाही. यांचे पेशंट होते. यांच्यासोबत अच्छा अच्छा आणि अच्छा अच्छा दुसऱ्या दिवशी ते ना उभ्या झाले. अच्छा धरून पण उभ्या. अच्छा इकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते रिपेअर झाले. खरं काही हे डॉक्टर 100% नंबर तुम्हाला एक अनुभव सांगू. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नीट होणार का नाही? मला असं वाटतं होईल ना. सगळ्यात मोठा हेच आहे. तुम्हाला विश्वास आहे ना तुला? जर वाटत असेल तुम्ही होणार आहे, मला ट्रीटमेंट न करता तुम्ही नीट असाल याची गॅरंटी देतो मी. नाही ट्रीटमेंट केली मी तरी नीट असाल. माझं काम तुम्हाला वाटायला पाहिजे की मी याच्यातून नीट होऊ शकतो. हा म्हणजे तुझं मानसिकता तू सेट कर. पॉझिटिव्हिटी असेल तर नक्की 100% नीट होतो. डॉक्टरांनी आईला दिलासा दिला, सांत्वन दिलं, गॅरंटी दिली की आजी तुम्ही बरे व्हाल. त्यानंतर परत नॉर्मली मसाज दिला. जे काही हाडकं आपले आजूबाजूला सरकलेले असतात ते हाडकं त्यांनी परत सेट केले. हाडकं नाही म्हणता येणार, एक सॉफ्ट मसाज दिला आईला. त्यानंतर एक ट्रेनिंग घेतली की आजी तुम्हाला उठता बसता येतं का नाही, आपण ते पाहूया. त्यानंतर सिस्टरांना सांगून परत आईला वजन वगैरे लावण्याची प्रोसेस स्टार्ट केली. मग आईला कमरेला आधी ट्रॅक्शन वगैरे लावलं. त्यानंतर ते वजन लावल्यावर बऱ्यापैकी मणके एका लेनमध्ये एका सेटिंगमध्ये येऊन जातात. मी सुद्धा घेतलेली आहे ही ट्रीटमेंट, त्यामुळं मी सांगू शकते की हो बॉडी पेन होतं पण त्यानंतर जो रिलीव कमरेला मिळतो तो खूप छान असतो. खूप समाधानी असतो की हां आता कंबर दुखणार नाही. सकाळी उठल्यावर नेहमी माझं बॉडी पेन व्हायचं, ते पण होत नाही. आईचं हे ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही लगेचच जेवायला घेतलं कारण की खूप भूक लागली होती. आणि हॉस्पिटलमध्ये जेवण्याची पण आनंद एक वेगळाच असतो, एक वेगळा एन्जॉय असतो. तर आम्ही जेवण वगैरे केले. आईची थोडक्यामध्ये ट्रीटमेंट पूर्णपणे झालेली होती. आणि तिला मम्मी नंतर परत विचारलं पण आई बरं वाटतंय. जेवण झाल्यानंतर कमरेचं झालं होतं पण मनगटांचं राहिलं होतं. मग हे प्रोसिजर पण पूर्ण केलं आणि आम्ही निघालो. आज आमचा ट्रीटमेंटचा तिसरा दिवस कंप्लीट झालाय. आणि कसं वाटतंय तुला? छान वाटत राहिलं जरा. वाटतंय ना बरी होशील? गॅरंटी आहे ना तुला की बरी होईल आता? होणारच. बरं, आता आम्ही दवाखान्यातून निघालो आणि चाललोय आता घरी.